नमस्कार, मी सूरज भगवानराव चिबळे, संशोधक विद्यार्थी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, पॉलिटिकल सायन्स या विषयामध्ये जे आपले प्री PhD कोर्सचं सेमिनार वर्क चालू आहे त्याबाबत मी माझा परिचय देतो आहे. माझा हजेरी क्रमांक 137, पेपर क्रमांक 1 व 19 पेपर क्रमांक 2 असा आहे. माझा कायम नोंदणी क्रमांक हा 2015-36-040 असा आहे. माझा PhD नोंदणी वर्ष ऑक्टोबर 2021 असा आहे. माझं संशोधक शीर्षक जे आहे पॉलिटिकल सायन्स या विषयातील महाराष्ट्रातील अंध आदिवासी जमातीचा सामाजिक व राजकीय सहभागाचा चिकित्सक अभ्यास असे असून माझे मार्गदर्शक डॉक्टर विनोद बैरागी सर हे आहेत. याबाबत आपण जो सेमिनार देणार आहोत तो संपूर्ण संगणकावर देणार आहोत. याबाबत जे PPT वगैरे ते तयार करण्यात आलेली आहे. तर आपण बघू शकतो. PPT ओपन करतोय. प्री PhD कोर्सवर्कसाठी जो आपला सेमिनार आहे त्याची हे ओळख आहे. माझा परिचय याच्यात दर्शविलेला आहे. तर आपण आता बघू आपला जो चॅप्टर आहे तो बघूया. महाराष्ट्रातील जे अंध आदिवासी जमात आहे त्याचं वास्तव्य महाराष्ट्रात कुठे कुठे आहे हे इथे दर्शवण्यात आलेलं आहे. आपण बघू शकता नांदेड, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, परभणी, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ही जमात वास्तव्यास आहे. तर अंध आदिवासी जमातीचं आपण कुठे कुठे आहे बघितलं तर त्या जिल्ह्यामधील 2011च्या जनगणनेनुसार जी लोकसंख्या आहे ती आता आपण पाहूयात. हिंगोली जिल्ह्यामध्ये 1,01,244, परभणीमध्ये 15,578, नांदेडमध्ये 27,577, बुलढाण्यामध्ये 19,512, अकोल्यामध्ये 23,233, वाशिममध्ये 63,577 व यवतमाळमध्ये 1,48,724 एवढी लोकसंख्या इथे आहे. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या ही 2011च्या जनगणनेनुसार यवतमाळमध्ये आहे, त्यानंतर हिंगोलीमध्ये, त्यानंतर नांदेडमध्ये, त्यानंतर वाशिममध्ये असा याचा क्रम लागतो. तर सर्वांना अजून एक माहिती सांगायची म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध डोंगररांगा आहेत. जसं सह्याद्री, सातपुडा, अजिंठा या डोंगररांगेमध्ये विविध प्रकारच्या जमाती आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यामध्ये भिल्ल झालं, गोंड झालं हे वेगवेगळ्या जिल्ह्यात वास्तव्य करतात. तर त्यानंतर मराठवाड्यामध्ये आपण प्रामुख्याने भिल्ल, अंध, महादेव कोळी ह्या जमाती आहेत त्या अजिंठा डोंगररांगामध्ये वास्तव्यास आहेत. तर यामध्ये त्यांच्या प्रत्येकाच्या वैशिष्ट्य वेगवेगळे आहेत, त्यांच्या बोलीभाषा वेगळ्या आहेत, त्यांचे सण वेगळे आहेत, त्यांचे राहणीमानसुद्धा वेगळे आहेत, त्यांच्या वेशभूषासुद्धा वेगळ्या आहे, शरीरदृष्टी वेगळी आहे. त्याचे प्रत्येकाचे काहीतरी वेगळेवेगळेपण आहे. पण त्यांच्यामध्ये मूळ व्यवसाय हा शेती आहे. त्यांनी शिकार करणे, पशुपालन करणे, वनपदार्थ गोळा करणे, डिंक, तेंदूपत्ते या प्रकारचा व्यवसाय त्यांचा आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जर पाहिलं तर विविध प्रकारचे आदिवासीचे राजे होते. त्यात गोंडराजा, दादर नगर हवेलीमध्ये मोरवाड लिपीमध्ये जे आदिवासी समाज होता त्यांची तिथे गोंडराणी वगैरे, राणी दुर्गावती ह्या त्या काळामध्ये होत्या. स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासीसाठी विशेष काही कलमं केलेल्या आहेत. त्यांचे हक्क व हित जोपासण्यासाठी विशेष काही कलमं केलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांच्या संविधान तरतुदीचा या आपण अंध आदिवासी या जमातीच्या सामाजिक व राजकीय सहभागामध्ये किती फायदा झाला याबाबतसुद्धा आपण या संशोधनामध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर सदर जी अंध आदिवासी जमात आहे ही मी पहिले सांगितल्याप्रमाणे परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला व अल्पशा प्रमाणात जालना येथील मंठा तालुक्यामध्ये आढळून येते. तर याबाबत आपण आता जे संशोधन करणार आहोत ते आपण पाहूया. आता हे सन 1961 पासून 2011ची जी जनगणना झालेली आहे त्या जनगणनेमध्ये किती लोकसंख्या होती याबाबत आपण पाहूयात. सन 1961मध्ये 60,261 होती, 1971मध्ये 76,147 होती, 1981मध्ये 2,31,871 होती, 1991मध्ये 2,95,380 होती, 2001मध्ये 3,72,875 होती, 2011मध्ये 4,74,110 होती.
तर 2021ला काही जनगणना झाली नाही, पण आतापर्यंत एक अंदाजे 6.5 लाख एवढी लोकसंख्या यांची महाराष्ट्रामध्ये असू शकते असं म्हणण्यास काही हरकत नाही. तर या संशोधनाविषयाचं काय महत्त्व आहे तर आपण आता ते बघूया. अंध, गोंड, भिल्ल, वारली, कातकरी, पावरा, महादेव कोळी, कोकण, कोलाम इत्यादी जमाती आपल्या महाराष्ट्रात पाहावयास मिळतात. त्याचे चाली, रूढी, परंपरा, धार्मिक आचार विचार खूप अंतर आहे. यामध्ये राजकीय सहभागात फार मोठा परिणाम होतो. अंध आदिवासी समाजाचे जे काय राजकीय सहभागाचे स्वरूप आहे हे या संशोधनामधून आपल्याला अभ्यासास मिळू शकते. इसवी सन जे 21सावं शतक लागलं तर याच्यामध्ये लोकशाहीचा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक म्हणजे राजकीय सहभाग आहे. राजकीय सहभाग जो समावेश एक महत्त्वाचा भाग आहे असं मला हरकत नाही. महाराष्ट्रामध्ये एकूण 47 आदिवासी जमाती आहेत. जमातीच्या अनुषंगानं आपल्या विविध ज्या आदिवासी जमाती आहेत याच्यावर संशोधन फार अल्प प्रमाणात होतात. तर त्यामध्ये त्यांचा मध्ये जास्तीत जास्तही आतापर्यंत जी झालेली संशोधने आहेत त्यांच्या बोली भाषा किंवा त्यांचं राहणीमान किंवा आर्थिक स्थितीवर जाईल आहे. पण राजकीय परिस्थितीवर आतापर्यंत अशा संशोधने फार कमी झाले आहेत. त्यामध्ये अंध जमातीवर सुद्धा अद्यापर्यंत तरी राजकीय सहभाग व सामाजिक सहभाग या विषयावर संशोधन झालेले आढळून येत नाही. त्यामुळं हे संशोधन फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचं अंध समाजाचं राजकीय अथवा प्रशासकीय पदग्रहण काय आहे, राजकीय अथवा प्रशासकीय पदग्रहण घेतल्यानंतर त्यांनी काय प्रयत्न समाजाच्या राजकारणासाठी काय प्रयत्न केलेत, राजकीय संघटनेच्या क्रियाशील सभासत्व त्यांचं काय होतं, राजकीय पक्षात त्यांचं सामान्य सभासत्व होतं की हे आपल्याला लक्षात येईल. सार्वजनिक सभा किती घेतल्या गेल्या, निदर्शनामध्ये किती सहभागी होते, किती मोर्चामध्ये सहभागी होते, किती आंदोलनामध्ये सहभागी होते व अंध समाजाचे मतदार किती याबाबत त्याची जनजागृती किती आहे हे सुद्धा यावरून आपल्याला अभ्यासता येईल. वरील सर्व माहिती संकलित केल्यानंतर केंद्र सरकार व राज्य सरकार याद्वारे सदर जमातीकरिता आर्थिक अंदाजपत्रकामध्ये विविध शासकीय विकासात्मक योजना राबवल्या जातात. परंतु सदर योजनेची जनजागृती सदर समाजाच्या सर्व घटकापर्यंत पोहोचत नाही. यास प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतात असे नाही. त्याबाबतबद्दल जनजागृती कार्यक्रम शासनामार्फत घेण्यास काय परिणाम होईल याकरता सदर संशोधनाचा विषय महत्त्वाचा वाटतो. सदर संशोधनामुळे अंध आदिवासी जमातीचा राजकीय सहभाग व सामाजिक सहभाग वाढण्यास मदत होईल व त्यासाठी हे संशोधन विशेष वाटते. हे आपण अंध आदिवासीची काही छायाचित्रे पाहूयात. हे जे आहे हे एक कुटुंबाचं छायाचित्र आहे. हे जे आहे हे एक शेतातून काम करून आल्या तर हे एक जे छायाचित्र आहे हे त्यांच्या घराचं छायाचित्र आहे. आपल्या संशोधनाचे उद्दिष्ट काय आहेत हे आता आपण समजून घेतो. या संशोधनामध्ये महाराष्ट्रातील अंध आदिवासी जमातीच्या जीवनशैलीचा मी अभ्यास करणार आहे. अंध आदिवासी जमातीचं सामाजिक, शैक्षणिक व राजकीय जीवनाची ओळख करून घेतली जाणार आहे. या जमातीचे विविध शासकीय योजनेत फायदे काय झाले, काय घेतले यातून आढावा घेणार आहे. अंध जमातीच्या शिक्षण स्थितीचा अभ्यास करणार आहे. अंध जमातीच्या राजकीय व्यवस्थेचा विषयाचा दृष्टिकोन जाणून घेणे, अंध जमात व शासकीय योजना या दैनंदिन जीवनावर झालेला परिणाम अभ्यासणे ही याची उद्दिष्टे आहेत. संशोधनाचे गृहीतके अंध जमाती सामान्यपणे ग्रामीण भागात राहणाऱ्या, विशेषतः जंगलात, शेती, वस्ती किंवा पाण्यावर झोपडीमध्ये राहणाऱ्या व डोंगराळ भागामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. शेती, मोलमजुरी हा मूळ व्यवसाय आहे. परंपरागत ग्रामीण क्षेत्रापासून व शहरी क्षेत्रापासून दूर असल्यामुळे शिक्षणापासून हा समाज वंचित राहिला आहे. त्यामुळे रोजगार नाही, दारिद्र्य फार आहे, शिक्षण नाही तर नोकरी नाही, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय सहभाग नाही. यामुळे हा घटक आणि ही जमात संकटात सापडलेली आहे असं मला हरकत नाही. समाजातील डोंगराळ भागात शेती असल्यामुळे त्यांना पाण्याच्या पावसावरच अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे उत्पन्नसुद्धा अल्प होतं. तर त्यांच्या सामाजिक व राजकीय मध्ये सहभाग नसल्याचं हे कारण असू शकतं, हे नाकारता येणार नाही. शैक्षणिक विकास काय झाला, सामाजिक व जर शैक्षणिक विकास झाला असता तर सामाजिक व राजकीय विकास हा दोन्ही झाला असता. त्यांना राजकारणामध्ये व समाजकारणामध्ये चांगल्या प्रकारे दर्जा प्राप्त झाला असता. या जमातीला दैनंदिन जीवनावर राजकीय सहभाग काय आहे हे आपल्याला इथून जाणून घेता येईल. आदिवासी जमातीच्या लोकसंख्येचं राजकीय प्रमाणात किती राजकीय पद्धती निर्माण झाली आहे की नाही हे आपल्याला इथे जाणून घेता येईल.
यासाठी आपण जी संशोधन पद्धती वापरणार आहोत ती पद्धतीचा मध्ये आपण प्राथमिक दुय्यम असे सहयोजक नमुना निवडणार आहोत. त्यामध्ये महाराष्ट्राची जनगणना, आर्थिक पाहणी अहवाल, संकेतस्थळे, शोधप्रबंध, मासिके, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, संशोधन लेखे, संदर्भ ग्रंथ, अप्रकाशित प्रबंध इत्यादी दुय्यम साधनाचा आपण वापर करणार आहोत. तसेच महाराष्ट्र शासनाचे जे कलेक्टर ऑफिसेस असतात या ठिकाणी आपल्याला ग्रामपंचायत झालं, विधानसभा झालं, जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती झालं किंवा इतर अशा नगरपंचायत झालं याबाबत सहभागाबाबत जे अंध आदिवासी समाजातील जे उमेदवार उभे राहिले होते किंवा निवडून आले याबाबत आपल्याला इथून माहिती मिळणार आहे. तर इथून ही माहिती आपण संकलित करून आपण यांचं वार्षिक जे सहसंबंध आहे, प्रमाण आहे, संख्यात्मक आहे, आलेख याबाबत आपण इथे करणार आहोत. तर यासाठी आपण जे नमुना निवड करणार आहोत त्यासाठी परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला या जिल्ह्यातील जे अंध आदिवासीचे राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते व इतर जे नागरिक आहेत त्यांचं आपण नमुना निवड म्हणून प्रश्नोत्तराच्या आधारे 50 प्रमाणे 400 नमुना आपण इथे गोळा करणार आहोत व सदर माहिती संकलित करून त्याचे विश्लेषण करणार आहोत. या संशोधनासाठी काही व्याप्ती व मर्यादा आहेत. हे संशोधन हे फक्त अंध आदिवासी जमाती पुरतेच मर्यादित आहे. यासाठी आपण काही संदर्भ सूची म्हणून आपण यासाठी महाराष्ट्र शासनाची महाट्रिबल वेबसाईट होती याचा आपण संदर्भ घेतलेला आहे. त्यानंतर यासिन गुलाब सय्यद यांचा एक शोध प्रबंध होता, ठाकर जमातीचा राजकीय सहभाग, तर त्यांनी 2001 ते 2010 या कालावधीसाठीच त्यांनी केला होता. त्याचा सुद्धा आपण आढावा घेतलेला आहे. अंध आदिवासी समाजाच्या आर्थिक व परिस्थितीबाबत संशोधन ग्रंथ आहेत त्याचा आपण आढावा घेतलेला आहे. आदिवासी समस्या विचारण विश्लेषण डॉक्टर गोविंद गारे यांच्या पुस्तकासुद्धा आपण अभ्यासलेला आहे. डॉक्टर अशोक जैन महाराष्ट्र शासन आणि राजकारण याचा संदर्भ आपण घेतलेला आहे. अशा विविध संदर्भ सूचीचं आपण इथे अवलोकन करून हे छोटासा सेमिनार आयोजित केलेला आहे. आपण सर्वांनी ह्यामध्ये सेमिनार बघितला आहे. खूप धन्यवाद.